नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात जबरदस्त थरार, इमोशन आणि धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. सुरुवातीलाच आपण पाहतो की जानकीने मायाला जोरदार मारून खाली पाडलेलं असतं, पण तरीही माया हार मानायला तयार नसते. तिच्या हातात दगड असतो आणि ती अजूनही काहीतरी मोठं करण्याच्या तयारीत असते. जानकी खूप रागात असते आणि मायाला स्पष्ट शब्दात सांगते की जो दुसऱ्याला संपवायचा प्रयत्न करतो, शेवटी तोच त्यात अडकतो. ती प्रेम, दया आणि माणुसकीचं महत्त्व सांगते आणि मायाला टोमणा मारते की तू फुलासारखं जगण्याऐवजी काटा बनण्याचा मार्ग निवडला. माया मात्र हे सगळं ऐकून हसायला लागते आणि अचानक संधी साधत रस्त्यावरील लाईटवर दगड फेकते. सगळीकडे अंधार होतो आणि ती जानकीला ढकलून पळून जाते. सगळेजण तिच्या मागे धावू लागतात. ऋषिकेश सर्वात पुढे असतो. पळता पळता मायाचा पाय मातीच्या ढिगाऱ्यात अडकतो आणि ती जोरदार पडते. तेवढ्यात तिच्यासमोर ऐश्वर्या येते. माया तिच्यावर दगडाने हल्ला करायला लागते, पण ऐश्वर्या तिला थांबवते आणि म्हणते की मी तुला वाचवायला आले आहे. माया गोंधळून जाते आणि ऐश्वर्याच्या मागे जाते. ऐश्वर्या तिला एका रूममध्ये लपायला सांगते, पण प्रत्यक्षात तो पोलिसांचा प्लॅन असतो. माया आत जाऊन लपते, पण अचानक लाईट ऑन होते आणि तिच्यासमोर जानकी उभी असते. माया पूर्णपणे घाबरते. जानकी तिचा हात पकडते आणि म्हणते, आता तू कुठेही जाऊ शकत नाही. तेवढ्यात पोलीस आणि सगळेजण तिला घेरतात. मायाला समजतं की ऐश्वर्यानेच तिला जाळ्यात अडकवलं आहे. ती रागाने ऐश्वर्यावर धावून जाते, पण ऐश्वर्या शांतपणे सांगते, हो तुला फसवलं. जानकी पुढे येते आणि मायाला सांगते की तू जे आमच्यासोबत केलंस त्याच पद्धतीने आम्ही तुला उत्तर दिलं आहे. यानंतर जानकीचा रौद्र अवतार पाहायला मिळतो. ती मायाच्या तिच्या प्रत्येक चुकीची जाणीव करून देते. कुटुंबाशी खेळणं, ओवीला त्रास देणं, सगळ्यांचा हिशोब घेतला जातो. अवंतिका आणि सारंग सुद्धा मायाला सुनावतात. शेवटी पोलीस मायाला अटक करतात. माया जाताना धमकी देते की वेळ बदलते, पण ऐश्वर्या तिच्यासमोर ठाम उभी राहते. यानंतर सगळेजण घरी येतात आणि ओवीचं जोरदार स्वागत होतं. आजी आजोबा तिला पाहून रडू लागतात. तिचं औक्षण केलं जातं. तिला पेढे भरवले जातात. घरात पुन्हा आनंद परततो. ओवी सगळ्यांना सांगते की मायाने तिला कसं फसवलं, पण शेवटी तिच्या हुशारीने ती वाचली. जानकी देवघरात जाऊन देवाचे आभार मानते आणि आपल्या मुलीला परत मिळाल्याबद्दल भावूक होते. दुसऱ्या बाजूला ऐश्वर्या आपल्या घरी सगळं सांगते. कावेरी काकू तिचं कौतुक करतात, पण सयाजी अजूनही रागात असतो. ऐश्वर्याला जाणवते की तिला पुन्हा आपल्या लोकांमध्ये परत जायचं आहे. आता खरी मोठी ट्विस्ट येते. जानकी अचानक निर्णय घेते की ओवीला बोर्डिंग स्कूलला पाठवायचं. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. सारंग, आई, नाना सगळे तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण जानकी ठाम असते. ती सांगते की ओवीने चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला, त्यामुळे आता तिला बाहेरच्या जगाचा अनुभव मिळणं गरजेचं आहे. ओवी रडू लागते आणि सगळ्यांचं मन भरून येतं. भागाच्या शेवटी जानकी देवघरात जाऊन प्रार्थना करते की ऐश्वर्या पुन्हा त्यांच्या आयुष्यात यावी. आणि इथेच आजचा भाग संपतो. पुढे काय होणार? ओवी खरंच बोर्डिंगला जाणार का? ऐश्वर्या परत येणार का? हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा. आणि अशाच अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.